महाराष्ट्राची एक ओळख सर थोडं मागे सर जगद्गुरु जगत कल्याण तुकाराम महाराजांची एक प्रतिमा या ठिकाणी साहेबांना भेट म्हणून या ठिकाणी देण्यात येत आहे आणि साहेबांनी त्याचा सत्कार केलेला आहे। एकदा जोरदार टाळ्या वाजूया। लोकांना रस्त्याच्या संबंधीची सुविधा जास्त करून देतात। अनेक वर्षापासून एक दिवस ऐकायला यायची मुंबईकरांची आणि मुंबईकरांची हा विषय निघाल्याच्या नंतर रस्त्याला त्याला सोडून मुंबईला कुणी आपला अधिकार सांगू शकत नाही आणि हे मुंबईचं वैशिष्ट्य आहे। अलीकडच्या काळामध्ये काही नवीन माझं गेलं नाही कारण व्यवसाय आणखी आणि व्यवसाय ईश्वर व्यवस्था अन्य ठिकाणी गेला जरी काहीच तुमचे भावमान दुसऱ्या ठिकाणी गेले असते तरी हा मूळ धंदा ससुंदा याचा संबंध कधी सोडू शकत नाही। हा दिशा आल्याच्यानंतर आता काही निर्णय मी शेतकरी त्यांच्या सरकारांच्याकडून माझ्या हातात दिलेली आहे। ही सविस्तर वाचन माझं झालेलं नाही पण माहिती दिली की ही गोष्ट कशासाठी ते अनेक प्रश्न आहेत आणि हे प्रश्न सोडवायचे असतील तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांची स्वतंत्र त्याला नसावं लागेल। मी एवढंच सांगू इच्छितो त्याचाही नियोजन तुमचं माझ्याकडे आलं। मी या 4-6 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा राज्याच्या या खात्याचे मंत्री असतील त्यांच्याशी संपर्क साधतो, वेळ घेतो आणि तुमच्या खास लोकांना तिथं बोलवतो आणि सहज चर्चा करू आणि त्यांना सांगू हा 1, 2, 3, 4 हे मुद्दे आहेत आणि हे मुद्दे त्याची सोडवणूक आम्हाला करा। हा इच्छा रावणारा माणूस कष्ट केले तो गावला असतो त्याच्या आयुष्याचं काही सेवेची
जी काही कमाई होती ती या व्यवसायाची असते. व्यवसाय बाजूला आणि आज देशात आणि देशाच्या बाहेर अशी सुव्यवस्था करण्याच्या उद्देशाचं काम या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत आणि आज एवढे प्रश्न त्यांचे आहेत हे बघितल्याच्या नंतर स्वच्छ सांगायचं जे मला आश्चर्य वाटते की मुंबईत राहून महाराष्ट्राच्या राजधानीत राहून माणसाला जवळ असताना एवढं दुसरं मार्ग कसं राहिलं तर झालं ते विसरून जाऊया याचं मार्ग काढूया आणि त्या संबंधीची याच्यामधून तुम्हाला मदत कशी करता येईल याच्यामध्ये लक्ष घातलं जाईल एवढीच खात्री घेतो. माझा याचा काही फारसा समज नाही. माझा समज फक्त मासे खाण्यास आहे. त्याचा चौथा समज त्याचा शेतीचा भाग सोडा पण आपण एकत्र बसून तुमचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यासह राज्य सरकारशी चर्चा करून आणि याचं काही ना काही करून मार्ग काढायचा प्रयत्न करू एवढाच विश्वास मी तुला देतो. तुम्ही या ठिकाणी बोलवलं त्याची माहिती मला दिली आणि स्वागत केलं त्याबद्दल अंतर्गतापासून आभार मानतो आणि आमची रजा घेतो. जय हिंद.